नमस्कार. आपण सर्वजण श्री सद्गुरूंची सेवा करत असतो, परंतु ती सेवा त्यांना रुचेल अशी व शास्त्रदृष्ट्या बरोबर होत आहे का, याचे मार्गदर्शन श्री वामनराज प्रकाशनाचे परी गुरुभक्ती जो ढिला हे पुस्तक करते. हे पुस्तक छोटे आहे, परंतु यात सांगितलेला विषय अत्यंत मोठा, गंभीर व सर्वांनी आत्मसात करावा असा आहे. या पुस्तकाच्या वाचनाने शास्त्रदृष्ट्या आपल्या सद्गुरूंशी कसे वागावे व कसे वागू नये याची समज येईल. नावावरून आपल्याला कल्पना आली असेल, त्यासंबंधी परमपूज्य श्री शिरीषदादा पुस्तकाच्या 6 पानी प्रस्तावनेत लिहितात, साधक जर श्री गुरूंशी शास्त्रानुसार वागला नाही तर त्याला गुरुद्रोहाचे पातक लागते आणि त्याला क्षमा नसते. गुरुद्रोहाला भयानक अशा नरकाचे साधनच म्हटले आहे. असा गंभीर विषय ह्या पुस्तकात आहे. साधक कसे आपल्या सद्गुरूंच्या बाबतीत घोर अपराध किंवा गुरुद्रोह करीत असतात याची कारणे त्यांनी प्रस्तावनेत दिली आहेत. ती आपण अभ्यासूया. ते पुढे सांगतात, अनेक साधक कळत न कळत असे नरकाचे साधन जोडताना बघितले की अतिशय वाईट वाटते. पुस्तकात दिलेले बहुतेक प्रसंग मी प्रत्यक्ष बघितलेले आहेत. प्रस्तावनेत ते पुढे सांगतात, हे लेखन करण्यामागे 3 हेतू आहेत. प्रस्तावनेच्या शेवटी ते म्हणतात, आजही या घटनांचे नुसते स्मरण झाले तरी मन सुन्न होते. या घटना वाचून आपणही अस्वस्थ व्हाल व आपल्याकडून सद्गुरूंबाबत कधी असे घडले तर नाही ना म्हणून स्वतःला शोधू लागाल. हे प्रास्ताविक परमपूज्य श्री शिरीषदादांनी न्यू जर्सी येथे लिहिले आहे. ह्या पुस्तकात एकूण 15 प्रसंग दिले आहेत. त्यातील काही आपण बघूया. पहिल्या नैवेद्याची सेवा या प्रसंगात 1983 साली माऊलीत मुंबईहून एक साधक त्यांच्या ऑफिसच्या कामानिमित्त राहायला आले. त्यांनी आग्रहाने परमपूज्य श्री मामांना भोजन प्रसाद द्यावा असा हट्ट केला. परमपूज्य श्री मामा रात्री जेवत नसत, तरीही या साधकासाठी ते खिचडी करत व प्रेमाने जेवायला देत. जेवण झाले की हे साधक हातपाय धुवून झोपायला जात. नंतर मग श्री मामा त्यांचे ताट उचलीत उष्टी खरकटी काढून भांडी धुवून ठेवीत असत. 4थ्या दिवशी ह्या साधकाने देवांचा नैवेद्य करण्याचा हट्ट केला. त्याप्रमाणे स्वतः खिचडीचा नैवेद्य केला व देवांना अर्पण केला व पूर्णच स्वतः ग्रहण केला आणि भांडी वगैरे न घासता निघून गेले. वरील प्रसंगावरून साधकाने काय बोध घ्यावा हे लक्षात घ्यावे. मामा आमचे मित्र यातील प्रसंगात अतिपरिचयात अवाज्ञा याची प्रचिती येते. मुंबईला परमपूज्य श्री मामा त्यांच्या गुरुबंधूंनी आग्रह करून घरी बोलावले म्हणून गेले होते. घरी पोचल्यावर ते गृहस्थ त्यांच्यात एकत 10-15 मिनटं फोनवर बोलत होते. नंतर मामांना सोफ्यावर बसवून अगदी त्यांच्या मांडीवर थाप मारून आपले प्रापंचिक कर्तृत्व मामांना ऐकवत होते. 1.5 तास गप्पा मारून झाल्यावर परमपूज्य श्री मामा जायला निघाले. तेव्हा ते गृहस्थ म्हणतात, पहा सत्संगात कसा वेळ गेला ते कळलेही नाही. परत या, असाच चांगला वेळ जाईल. देणगीची पावती नको यातील प्रसंगात एका गृहस्थांनी तपोवनच्या ट्रस्टला ₹201 देणगी दिली. त्याची दिलेली पावती आमचा काय विश्वास नाही का तुमच्यावर असे म्हणत फाडून टाकले.
काही महिन्यांनी त्या गृहस्थांचे पत्र आले, आम्ही दिलेल्या देणगीचे काय झाले? मोठ्या रकमांच्या देणगीदारांशी पत्रव्यवहार ठेवून माहिती देण्याची प्रथा दिसत नाही, असे त्यांचे म्हणणे होते. हे पत्र वाचून माऊलीत सगळे स्मितीतच झाले. परमपूज्य श्री मामांनी सेवेकऱ्यांना सांगून त्यांना उत्तर पाठवले. काही दिवसांनी त्या गृहस्थांचे आणखी एक पत्र आले. माझ्या इच्छेविरुद्ध आपण रकमेचा वेगळा असा विनियोग केला, हे मुळीच योग्य नाही. आता मला तीच रक्कम परत पाठवावी. पत्र वाचून परमपूज्य श्री मामांना हसूच आले. त्यांनी ताबडतोब सेवेकराला त्यांना रक्कम परत पाठवायला सांगितली. या सर्व प्रसंगातून साधकांनी काय बोध घ्यावा, काळजीपूर्वक कसे वागावे, यासाठी परिशिष्ट 1 मध्ये श्री चांगदेव महाराजांच्या तत्वसार ग्रंथातील ओव्या दिल्या आहेत. यातून सद्गुरूंशी कसे वागू नये याचे उत्तम मार्गदर्शन होते. दुसऱ्या परिशिष्टात श्री संत नामदेव महाराजांच्या गाथ्यातील गुरुमहिम्याचे अभंग म्हणून प्रसिद्ध असलेले निवडक अभंग दिले आहेत. अशा तऱ्हेने हा ग्रंथ साधकास श्री सद्गुरूंबरोबर काळजीपूर्वक कसे वागावे ह्यावर महत्त्वपूर्ण आणि परिपूर्ण मार्गदर्शन करतो. धन्यवाद.